केंद्रवर्ती गाव पाटील यांच्या नवीन घराचा आज वास्तुशांती कार्यक्रम आणि त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा केली आणि प्रत्येक या ठिकाणी आपले बडा निपाट मंडळाचा उत्कृष्ट अशा प्रकारे निपाट केला गेला. तदनंतर मतस्वामराची अल्पशी सेवा या ठिकाणी आयोजित केली. जगद्गुरु जगत म्हणजे देहू करते श्रीमंत तुकोब आहे. अभंग 4 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला नव्हे त्रैलोक्याला जगाला अगदी आवर्जून विनंती करतात. आता पाविजेल घरा, आता पाविजेल घरा या दातारा चरणावरे ठेवूनी माथा, चरणावरे ठेवूनी माथा सर्वताहे येसुनी तेथवरी आता, येसुनी तेथवरी आता नाही सत्ता हृदयाची. चरणावरे ठेवूनी माथा, चरणावरी ठेवूनी माथा सर्वताहे तुका म्हणे चक्रपाणी, तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयाचा. चरणावरे ठेवूनी माथा सर्वताहे पांडुरंग करो प्रथम
प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम नारायण आणि आम्ही महाराज सांगतो सध्या कलियुगामध्ये नितांत अतिशय नितांत गरज असेल तर राम नारायणाचे भेटते. माणसामध्ये देव पाहायला आपण शिकलो पाहिजे. हे माणसात वाघ आणि माणुसकीला जात. आमचे गाठी बाबा ठोक सांगायचे. काय सांगायचे? जनी जनार्दन जनी जनार्दन जनी जनार्दन संत बोला देवा बाबा प्रत्येक कीर्तनात भेटले आणि आम्ही प्रत्येक कीर्तनात गाडगे बाबांची ताळ घेतल्याशिवाय जेवण केल्याचा ढेकळ महाराज आम्हाला कधीच येत नाही. आणि जर चुकून गाडगे बाबांची ताळ आमच्या कीर्तनात आली नाही तर मला कसं तरी होत. आणि म्हणून आम्ही आवर्जून गाडगे बाबांची ताळ घेतो. जनी जनार्दन जनी जनार्दन तुकोबा सांगतात संत बोलती वचन. संतांनी सांगितलं तर जन देव ज्याला म्हणतात जनार्दन ज्याला म्हणतात तो जनतेमध्ये आहे. देव नाही काहून जाता देव जेवलाच नाही असं म्हणायचं नाही. बरं, देवलामध्ये सगुण स्वरूप रूप आहे देवाचे. पण खऱ्या देवाची ओळख झाल्याशिवाय आपल्याला सगुणाची भक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबा सुद्धा सांगतात कलियुगामागे करावे कीर्तन येणे नारायण
नारायण देईल भेटी आणि फक्त एवढा अधिकार मनुष्य प्राण्याला आहे बरं का. अन्य 184 योनीमध्ये अन्य जीवांना भगवंताचं देवाचं कीर्तन करण्याचा अधिकार ते ज्ञान अन्य जीवाला नाहीये. म्हणून कलियुगामध्ये जेवढी माणसं म्हणून जन्माला आलेली आहे, कलियुगामध्ये माणसं म्हणून जन्माला आलेली आहेत ती भाग्यवान आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की त्रेता द्वापार आणि कली या 3 युगामध्ये 60 हजार वर्ष तपश्चर्या केली ऋषी मुनींनी. पण ज्याला देव म्हणतात ना, जो हस्तिनापुराला अर्जुनाकडं अर्जुनाचे घोडे धूत होता, तो भगवंत महाराज ऋषी मुनींच्या स्वप्नात सुद्धा गेला. पण कलियुगाची जशी निर्मिती झाली, कलियुगाचा प्रारंभ झाला आणि आमच्या संत महात्म्यांनी भगवंताला साकडं घातलं, हे देवा आता अल्पायुष्य मानव देह जसं गणिलेचे अर्धरात्र काय, पुढे बालक व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा. देवा देवा आजच्या माणसामध्ये ती कुवत राहिली नाहीये बरं का. आता टायटून रत्ना नवीन नवीन बियाणं आली, फक्त 1.5 फूट उंची होते त्याची बरं का. सध्याचा भाजीपाला दररोज औषध फवारणी, अगदी निकृष्ट दर्जाचा भाजीपाला, निकृष्ट दर्जाचा तांदूळ, निकृष्ट दर्जाचा मसाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि माणूस सुद्धा निकृष्ट बनलेला आहे. माणसाचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं आहे आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे देवा आता तो तुमची भक्ती कधी करेल. म्हणून देवाला सांगता घातलं संतांनी फक्त 3.5 तासात भगवंताची प्राप्ती महाराज. तो जेव्हा कलियुग अवतरित झाला, अगदी थोडक्यात सांगेन मी, राजा परीक्षितीने त्याला अगदी दोरी खाली कर्तकून बांधून ठेवला होता. कोणाला? कलीला. कारण कली नेहमी सांगत असतो फक्त 3 महिन्यावर कली पदार्पण करणार होता. त्याच्या 3 महिन्याआधी भगवंताने इहलोक सोडला. भगवान श्रीकृष्ण या कलीला घाबरून 3 महिन्यापूर्वी कुठे गेले? निर्धामाला गेले. त्याच कलीला पांडव कुळात जन्माला आलेले आमचे राजा परीक्षिती त्याने त्याला कर्कतून बांधून सोडला. सोडणारच नव्हते का? तर धर्मविरुद्ध, त्याला अधर्म ज्याला म्हणतात, जिथे अधर्म माझ्यात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आपण गुरुचरित्राचा 2रा अध्याय पहा. अध्यायाचं फक्त पहिलं पान पाहायचं. पहिल्या पानावर एक चित्र आहे. एका हातामध्ये कृष्ण आणि एका हातामध्ये जिव्हा. जिव्हा आणि कृष्ण कलियुगात ज्याने आपल्या ताब्यात ठेवली महाराज, तो देवच आहे. कलियुगामध्ये जे चोऱ्या करतील, दरोडे घालतील, अतिशय असापासून इथेपर्यंत खोटं बोलतील, जे दलाली करतील, जे देवाचं नाव कधीच घेणार नाही, जीभ आणि शिष्ण त्याच्या ताब्यात राहणार नाही, राजा परिस्थिती त्यांना मदत करेल. आणि म्हणून सध्या मदत कुणाला? त्यांनाच मदत आहे. आम्ही असं म्हणत नाही की तो चोर आहे, तो दरोडेखोर आहे, मी त्याच्या घरात 4 व्हीलर त्याच्या दारात उभे आणि ती त्याच्या कमाईचे आहे बरं का. आमचं ते मत नाहीये. पण कलियुगामध्ये सध्याची वस्तुस्थिती असते की तो खोटे बोलतो, तो दलाली करतो, त्याच्या दारात 4 व्हीलर आणि आम्ही सत्याने वागतो. आम्हाला भगवंत कधीच मदत करणार नाही मला. कारण भगवंताचं फ्रीड आहे, भगवंत दानशूर आहे. पण भगवंत तुम्हाला परिस्थिती मोठी होण्यासाठी मदत करणार नाहीये. आणि आम्हाला भ्रम झालेला आहे. अहो तुकोबारायांचं काय झालं? 65 कोटीची इस्टेट वाताहत झाली.
नामदेवरायांचं काय झालं? अरे दामाजी पंत, दामाजी शेट्टी 14 माणसांच्या कुटुंबाला अरे अन्न पाणी मिळालं नाही. पण गोविंद पंत कुलकर्णी सामान्य श्रीमंत नव्हते. त्यांच्या वंशात आलेले, जन्माला आलेले विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या वंशात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्रैलोक्यावर राज्य करण्याची ताकद त्याच्यामध्ये. आणि त्याला कोणी फुटलेलं खापट दिलं नाही. जिथे ब्राह्मण समाज आंघोळ करायचा, अरे जिथे आम्ही आंघोळ करतो ते पाणी आमच्या माऊली ज्ञानोबरायांना प्यायला सुद्धा कोणी दिलं नाही. अशी आमची माऊली ज्ञानोबराया विश्व वंदे माऊली, महाविष्णूचा अवतार. काय सांगायचं त्यांच्या बाबतीत? आमची वाचा सुद्धा खुंटीत होती. एकंदरीत जीवनाचा विचार केला. या संतांनी काय केलं असेल? फक्त सांगितलं की कलियुगात फक्त कीर्तन करायचं महाराज. 3.5 तासात देवाची प्राप्ती तुम्हाला. किती तासात? फक्त 3.5 तासाची मर्यादा आहे. देव तुमच्या स्वप्नात येईल, देव तुमच्या घरी येईल, तुमचं सगळं काम करील महाराज. अरे चोखोबांचं काय सांगायचं? 2 पत्न्या होत्या चोखोबांना. मला जास्त विषय वाढवायचा नाही, पण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असताना एक दिवशी झोपेमध्ये हात त्यांच्या दोन्ही जाया दोन्ही बाजूला होत्या. त्यांच्या अंगावर हात गेला, दोन्ही हात सोडून टाकले. त्याला संत म्हणतात गोरोबा काका. गोरोबा काकांनी दोन्ही हात सोडून टाकले आणि हात सोडल्यानंतर मात्र त्यांच्या विटा थापायचं काम कुणी केलं असेल तर आमच्या पांडुरंगाने केलं असेल. महाराज असे पांडुरंग राया आणि तुम्ही आम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनात कीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून माऊली सुद्धा गीतेच्या 9व्या अध्यायात सांगते, कीर्तनाचे आणि नटनाचे नाचले व्यवसाय काय चित्ताचे, येथे नामचे नाही पापाचे काही. याचे पुढे आमचे निलोबराया सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे. असं कीर्तन आपल्याला करायचंय. त्याच्या पुढे तुम्हाला कीर्तन चांग होय अंग. असं कीर्तन आपल्याला करायचं. तीर म्हणजे झाडणे, तनू म्हणजे शरीर. शरीर झाडण्याचं साधन या नाम कीर्तन. ते कीर्तन आपल्याला आपल्या जीवनात करायचं. आणि कीर्तन करण्यासाठी मनुष्य ते वास्तू शांती निमित्त सत्यनारायणाची महापूजा म्हणून आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला सुंदर अशा प्रकारे वक्तव्य करून सांगितलं. आता
गावी देल घरा या सातारा संगती एवढं पाहिजे. खत आणि जाता दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या की आपलं मला वाटतं भलं झाल्याचं राहणार नाही. सध्या ज्या निमित्त पर्या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या घराची निर्मिती झालेली आहे त्या घराला आतापर्यंत नाव होतं वास्तू. आणि वास्तूचे आर्किटेक्ट म्हणजे तो नकाशा काढून देतो त्याला काय म्हणतात? वास्तू विशारद. त्याला काय म्हणतात मराठीत? वास्तू विशारद. म्हणजे समोरची वास्तू कशी बनवायची याचा तो प्लॅन काढून देतो, त्याला वास्तू विशारद. आणि वास्तू आणि वस्तू, वस्तूला माता पिता नाही. वस्तू ज्याला म्हणतात महाराज, वस्तूला माता पिता नाही, वस्तूला वय नाहीये, वस्तू जन्माला येत नाहीये. वस्तू जी आहे त्या वस्तूचं वर्णन माऊलीने हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगात केलेले आहे. अव्यक्त निराकार नाही ज्याकार येथुनी चराचर हरीची भजे. तिला वस्तू म्हणतात बरं का. वस्तूला माता पिता नाही, वस्तू निर्गुण आहे, वस्तू निराकार आहे, वस्तू अनाम आहे, वस्तू अजाती आहे. वस्तूला गाव नाही, वस्तूला नाव नाही, पण त्या वस्तूला फक्त एक काना दिला. काना दिल्याबरोबर त्या वस्तूची काय झाली? वास्तू. बरं का. आणि वास्तू विशारद. मी नेहमी सांगत असतो पूर्वीची घर लाकडं कापायची वेळेची फळ्या पाहिजे, कड्या पाहिजे नाही का. आणि म्हणून एक खोटं सांगतो मी की त्यावेळेचे जे कापकाम करणारे मेस्त्री होते, मेस्त्री त्यांचं आणि फॉरेस्टरचं अनुसंधान असायचं. समजा आमचे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत, पंढरनाथ बाबा या ठिकाणी बसलेले, त्यांना कापकाम करायचे. त्याने सांगितलं हो मिस्त्री उद्यापासून आमच्याकडे कापकाम करायला या. ते मिस्त्री काय करायचे? पहिल्यांदा फॉरेस्टरला कळवायचे पंढरीनाथ बाबा किंवा पंढरनाथ महाराज पाटील कुठे जातात? आमण्याला जातात आणि उद्यापासून त्यांचं काम चालू करायचं आहे. कसलं? लाकूड कापायचं काम. आज 2 दोरे मारले महाराज, 2 फूट कापकाम झालं नाही तर फॉरेस्टर हजर. महाराज जर कसा कोणीच सांगितलं. सुरुवात झाली नाही कापकामाला म्हणजे आपल्या विरोधात काहीतरी गावात संघटना आहे. नुसतं काम चालू केल्याबरोबर फॉरेस्टर हजर. आता हे कोणी सांगितलं होतं? गावातल्या कोणी सांगितलं होतं? कोणी विरोधी? महाराज विचार करतात आपल्या विरोधात गावात एकही व्यक्ती नाही तरी सुद्धा फॉरेस्टर आलेच कसे? पण त्याचं कारण काय? तर मेस्त्री आणि फॉरेस्टर यांचं अनुसंधान. महाराज त्याचप्रमाणे वास्तू विशारद म्हणजे आर्किटेक्ट. मी नेहमी सांगत असतो की हा जो आर्किटेक्ट असतो तो आर्किटेक्ट काय करतो माहिती आहे का? वास्तू ही देवता नाहीये, वास्तू नावाचा राक्षस आहे. वास्तू नावाचा एक राक्षस आहे. आणि जेव्हा आम्ही सांगतो की आमच्या घराचा प्लॅन काढायचा आहे त्याच वेळेला तो आर्किटेक्ट त्या वास्तू नावाच्या राक्षसाला आमंत्रण करतो. महाराज आता कुक्षामध्ये आता कुक्षामध्ये रघुनाथ पाटलांच्या घराचा मी प्लॅन काढलेला आहे. आलं का लक्षात? तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी या. म्हणजे वास्तू याचा अर्थ असा आहे की वास्तू जोपर्यंत आपण त्या घरात पदार्पण करत नाहीये तोपर्यंत त्या वास्तूवर अधिकार कोणाचा आहे? वास्तू नावाच्या राक्षसाचा. हा वास्तू नावाचा राक्षस ब्रह्मदेवापासून त्याची निर्मिती आहे. मी नेहमी सांगत असतो की सगळी सृष्टी ब्रह्मदेवापासून कश्यप आणि कश्यप कुळाची संपूर्ण सृष्टी
ब्रह्मदेवाचा पुत्र, त्याच्या एकूण 12 पत्न्या होत्या बरं का. म्हणजे तणूपासून दानव, दितीपासून राक्षस, अदितीपासून देव का, आणि कद्रूपासून सर्प, आणि विनतापासून गरुड, आणि आणखी पुढच्या 7 जाऊ द्या, त्या 5 सांगितल्या. पण संपूर्ण जो जगाचा विस्तार आहे तो विस्तार फक्त कश्यपपासून. आणि एका जरी जीवनाचा विचार जर आपण केला महाराज, तर राक्षस आणि देव हे भाऊच हो. हे कोण होते? भाऊच होते, पण सावत्र. गरुड आणि सर्प हे सुद्धा कोण होते? भाऊच, एकाच बापाची लेकरं, पण कधीच पटलं नाही. राक्षस सुद्धा कधीच पटलं नाही. कारण राक्षस जन्माला आले की लगेच ते काय करायचे महाराज? ब्रह्मदेवाची, भगवान शंकराची, भगवान विष्णूची इतकी काटेकोर भक्ती करायचे. आज मी नेहमी सांगत असतो, आता सुद्धा जे कीर्तनकार आहेत, जे वारकरी आहेत, जे वारी करतात, त्याने जर कदाचित पाहिलं असेल, मी महाराज कौतुकाने सांगतो, राक्षस गणाची माणसं परमार्थाकडे जास्त आहे. देवगणाचा माणूस का म्हटलं माल घाला ना, तू म्हणजे आवश्यकता नाही, माझी मनाची माल. म्हणजे ज्याचा देवगण आहे, देवगणाची जर माणसं असतील तर त्यांची मनाची माल. त्याला संतांना शरण जायची गरज नाहीये, त्याला गुरु करायची गरज नाहीये, आणि देवाची भक्ती करायची गरज नाहीये. पण राक्षस गणाची जी माणसं आहेत, तर 100 माणसं मालकरी असतील, 100 मध्ये 60 माणसं राक्षस गुणाची, कशाला, आणि 30 माणसं माणूस गणाची, आणि देवगणाची फक्त 10 माणसं त्या 100त भेटतील. देवगणाचा माणूस देवाला मानित नाही, आणि राक्षस गणाचा माणूस देवाला मानल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून राक्षस देवाची भक्ती करायचे. जाऊ द्या, मला पुढे जायचं नाही. ते वास्तू नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची भक्ती केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, का, आणि रात्री नाही, दिवसा नाही, शस्त्राने नाही, आसराने नाही, कधीच कोणत्याच वेळी मला मृत्यू येणार नाहीये, आणि माझा कोणी पराजय करणार नाहीये. भगवान शंकर तसाच तू म्हटले, आणि याने मग आपलं शस्त्र उचललं. त्रैलोक्याला सलोकी फॉलो करून सोडले महाराज. संत ऋषी मुनी हैराण केले, लक्षात का. आणि मग सगळे देव एकत्र येऊन भगवान विष्णूकडे गेले. देवा, काही करा, पण त्या वास्तू नावाच्या राक्षसाचा बिमोड करा. भगवान विष्णूने आपल्या हातात चक्र घेतलं महाराज, आणि वास्तू नावाच्या राक्षसाबरोबर 1000 वर्ष युद्ध केलं. किती युद्ध केलं? 1000 वर्ष युद्ध केलं. पण भगवान विष्णू जेव्हा आटोपण असा झाला, राक्षस फार हुशार होता हो. त्याने पहिला हा ऐकणार नाहीये, युद्ध टोकाला आलेलं आहे, कशाला का. आता आपल्याकडे काय अणुशक्ती, अणुबॉम्ब ज्याला म्हणतो, अणुबॉम्ब जर एक अणुबॉम्ब जर आपल्या देशावर टाकला, कदाचित टाकूच नये, प्रसंग येऊच नये, आणि आपल्या देशावर येणार सुद्धा नाही. अरे भूमी कोणाची आहे? महाराष्ट्र भूमी संतांची. या संतांच्या भूमीवर कधीच अणुबॉम्ब टाकला जाणार नाही. भारत बेचिराग होणार नाही, का, ही संतांची भूमी आहे. आणि म्हणून अणुबॉम्ब ही युद्धातलं शेवटची शक्ती आहे महाराज. एकदा अणुबॉम्ब टाकला, संपूर्ण जग बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वास्तू नावाच्या राक्षसाला समजलं, युद्ध टोकाला आलेलं आहे, मी महाविष्णूला आटोपणासा झालेलं आहे, आणि काही क्षणात भगवान विष्णू सुदर्शनाला हात घालणार आहे. एवढं पाहिलं, आणि आपली गदा खाली ठेवली. भगवान विष्णूला शरण आले. देवा, मी शरण आहे, मी तुम्हाला शरण आहे, पण आता मी काय करू ते सांगा. मग भगवंताने सांगितलं, महाविष्णूने सांगितलं की ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तू तयार होईल, इमारत तयार होईल, त्या इमारतीत तू वास करायचा, त्या इमारतीत तू जाऊन राहायचा. आणि तिथे तू जाऊन राहायला, इमारत पूर्ण झाली की मग त्या इमारतीमध्ये तुझी शांती केल्याशिवाय त्यात वास करणाऱ्या मालकाला, मनुष्य प्राण्याला शांती लाभणार नाही. म्हणून तुकोबा सांगतात, या दातारा संगती. आता ही माणसं
या घराचा मालक ते वेडा नाहीये सत्यनारायणची पूजा करायला. त्यांनी सत्यनारायण का केलेलं आहे? या दातारा संगती आता पाहिजे घरा. आता या घरामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि या घरात प्रवेश करण्यासाठी आम्हाला नितांत गरज आहे सत्यनारायणाची महापूजा घालण्याची. या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी सत्यनारायणाची महापूजा करणं जसं नितांत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे सुद्धा एक घर आहे. हे सुद्धा एक घर आहे आणि हे घर अतिशय महत्वाचं घर आहे. बस आपण पुढे आणि घरांची एकंदरीत व्याख्या पाहिली. त्याच्याकडे पैसा आला, माणसं स्लॅबची घरं बांधून राहिली. आता पूर्वी कुडांची घरं होती, कौलाची घरं होती, ती घरं गेली. आता स्लॅबची घरं आली, विटा मातीची घरं आली. हे माणसाच्या बाबतीत सांगतो. आता जे घर उभं आहे हे घर फक्त विटा, सिमेंट, रेती, खडी आणि मला वाटतं काय लोखंड या 5 गोष्टी एकत्र आल्यानंतर एवढी मोठी इमारत उभी राहिली. तिला वास्तू म्हणतात आणि एकदा त्याची वास्तुशांती झाली की त्याला काय म्हणतात? घर म्हणतात. बिल्डिंग म्हणा, स्लॅबचं म्हणा, आणखी काही म्हणा, हा एक प्रकार आहे. पण संतांच्या जीवनातील विचार केला तर नामदेवराय सांगतात परेहुनी परते कोट्यावधी रुपये जरी तुम्ही खर्च केलात घरासाठी, आम्ही सांगतो तुम्हाला धरणी मातेचा आधार घ्यावाच लागेल. कितीही कोट्यावधी रुपये खर्च करा पण तुम्हाला धरणी मातेचा या पृथ्वीचा प्लॅन जागा मोजल्याशिवाय तुम्हाला घर बांधता येणार नाहीये. पण नामदेवरायाने जे घर बांधलं महाराज, परेहुडी पडते घर, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. नामदेवराय सांगतात आम्ही घर बांधलं, परेच्या पलीकडे घर बांधलं आणि त्याच्यासाठी संत महात्मे कोणत्याही पालिकेकडे गेले नाही, गाव पातळीवर सरपंचाकडे गेले नाहीत. त्यांनी ग्रामपंचायतकडे कधीच अर्ज केला नाही घर बांधायचे. आम्हाला ग्रामपंचायतकडे, पंचायत महानगरपालिकेकडे अर्ज केल्याशिवाय आणि परवाना मिळाल्याशिवाय घराला मूर्त सुद्धा करता येत नाही. पण संतांनी जे घर बांधलं कुणाकडे कधीच भीक मागली नाही. परेच्या पलीकडे घर बांधलं आमच्या नामदेवरायाने. कुठे बांधलं? परेच्या पलीकडे बांधलं. त्याच्याही पुढे सांगतो तुकोबरायाने घर बांधलं. किती मोठं घर बांधलं. अरे तिला एवढं बांधले घर.
निरंजनी तुकोबाया सांगतात, निरंजनी बांधलेले घर निराकारी निरंतर राहिले. हे घर फार वेगळं महाराज. निरंजनी तुकोबाराने जे घर बांधलं महाराज, त्या घराचं कोणत्याच प्रकारचं प्लॅन नाहीये. त्याला खांब नाही, त्याला विटा नाही, त्याची उंची नाही, त्याला कोणत्याही प्रकारची लाजी मारण्यात आली. पण घर मात्र आहे आणि त्या घरात तुकोबाया सांगतात निराकारी निरंतर आहे होते. या घरामध्ये आम्ही प्रवेश केला, पण प्रवेश कसा केला? निराकारी. म्हणजे तेव्हा आम्ही आकाराला, म्हणजे आमच्या आकाराचा नाश जेव्हा झाला तेव्हा आम्ही त्या घरात वास करायला लागलो. आणि तुकोबाया त्याचे पुढे महाराज सांगतात बरं का, तिला एवढे बांधून खरं आणि आज तर आहे विश्वंभर. हे सुद्धा तुकोबाराया सांगतात. तुकोबारायाने तिला एवढं घर बांधलं. किती? तिला एवढं घर, त्याला 1000 खोल्या. तिला एवढ्या घरामध्ये किती खोल्या बांधल्या? 1000 खोल्या बांधल्या महाराज. आणि त्या घरामध्ये कोण राहत होता? विश्वंभर. म्हणजे ज्याच्यामध्ये विश्व सामावलेलं आहे, ज्या शक्तीमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले, त्रैलोक्य ज्याच्यामध्ये मावतंय, तो विश्वंभर भगवंत तिला एवढ्या घरात, त्या घरात वास करतो. त्याचे पुढे सांगतो ज्ञानदेवा मान ज्ञानदेवा माने राम कृष्ण वैकुंठ भुवनी घर केले. माऊली ज्ञानोबराने कुठे घर बांधलं? वैकुंठ भुवनात घर बांधलं महाराज. आम्ही नेहमी सांगतो वैकुंठ भुवनात घर बांधायचं. सध्या मी ऐकलं 2 लाख रुपये गुंठा इथे, जिथे आम्ही सध्या उभे आहोत तिथे एका गुंठ्याचा भाव आहे 2 लाख. आम्ही म्हणतो वैकुंठाचा हजारो एकर जमीन घ्या, फुकट मिळते महाराज. खरेदी हा शब्द वैकुंठामध्ये जमीन खरेदी हा शब्द नाही. हजारो एकर जमीन खरेदी करा आणि कितीही प्लॅनचा कितीही मोठं घर बांधा. म्हणून माऊलीने ठरवलं इथे राहायचंच नाही. या जगाचा उफराट आहे, इथे राहायचंच नाही. अरे इथे आम्हाला कोणी पाणी दिलं नाही, इथे फुटकं खापर दिलं नाही, इथे आम्हाला विस्को मिळाले नाही, इथे तुमच्या शिवेत त्यांना उभं केलं नाही. देवाने ठरवलं अरे तुम्ही तुमच्या शिवेत उभं करत नाही ना, तुम्ही आम्हाला पाणी प्यायला देत नाही ना, तुम्ही आम्हाला विस्को देत नाही ना. ते आमच्या माऊलीला निर्णय घेतला वैकुंठामध्ये घर बांधलं. मला कुठे घर बांधलं? वैकुंठात. तिथे कोणाचाच ताबा नाहीये बरं का. या घरावर कोणाचाच ताबा नाहीये. आणि माऊली सांगते या तुम्ही. आपण जरी गेलो ना महाराज तिथे असं काही नाही, तिथे भाड्याची घरं नाही. माऊलीने असं घर बांधलंय महाराज, ते संपूर्ण त्रैलोक्य जरी तिथे गेलं ना तरी भाडं द्यायची गरज नाही. बिना भाड्याचं घर आम्हाला नको. बिना भाड्याचं घर कोणी म्हणाले आणि तुळशीची माळे फुकट देतो नाही चालणार. म्हणजे काय भाव आहे? 29,000. लक्षात का? 29,000पर्यंत 10 ग्रामच्या सोन्याचा भाव गेला.
तरी पेढीवाले सांगतात तरी गर्दी कमी झाली नाही. लक्ष झालं का? जसा भाव वाढत गेला तसं आमचं वजन वाढत गेलं. बायांच्या मानात पडायचे तुटून पडायचे वेळ आलेले महाराज. 200 200 300 300 ग्रॅम पाव किलोचा एक एक दागिना बाईच्या गळ्यासोबत नाही केला तो. महाराज एक वेळ मी असं कौतुक पाहिलं आमच्या टिटवाला स्टेशनला. एका बाईच्या पायातली सोन्याच्या पट्ट्या पाहिल्या. 10 मिनिटं पाहत राहिलो पण ते सोनं चमकत नव्हतं. लक्ष झालं का? आम्ही म्हणतो तुम्ही किती श्रीमंत झाला असाल 1 किलोची गाठी करा पण ती गळ्यातच घाला. तुम्ही कोट्याधीश असाल म्हणून तुम्ही अर्ध्या किलोचे पट्ट्या घालून पायात घातल्या तर तो सोन्याचा अवमान आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. झालं का? पण तुम्ही माऊलीकडे गेलं ना तर काय सांगायचं? दयाची वारी आता तुलना करा. बाई अगदी छाती पुढे काढून चालते महाराज. चालताना कमरा पाठीमागे गेला. बायांच्या एका दागिन्यामुळे बाई अशी ताट चालायला लागली. किती जरी ताट चालली आता बायाच काय पुरुषांच्या गळ्यात सुद्धा आता ते साखळदंड आता कुठल्याला साखली राहिली. आता कुठल्याला साखली राहिली नाही. त्या साखल्या आता आमच्या गळ्यात आल्या. कशामुळं? परिस्थितीमुळं कुत्र्याच्या गळ्यात महाराज साखळी जेवढ्या वजनाची नव्हती त्याच्यापेक्षा दुप्पट वजनाची साखळी आमच्या गळ्यात आली का? काय भर लक्षात का? हा कुत्रा सुद्धा कुठेतरी दावणीला लावला पाहिजे. लक्षात आलं का? फार अवस्था कठीण आहे. पण आम्ही म्हणतो की मी किती जरी साखल्या केल्या ब्रेसलेट किती मोठं घातलं तरी माऊलीच्या पुढे नाही. महाराज दयाची द्वारी सोन्याचा पिंपल. सोन्याचा पिंपल महाराज. त्या पिंपलावर जर का कदाचित पाऊस पडला ना सोन्याचा पाऊस पडायचा. सोन्याचा पाऊस बरं का? वर्षे अरे आज सोन्याचा मेनू वर्ष अमृताचा. अरे सोन्याचा काय सांगायचं आहे? हे संपूर्ण विश्व सोन्याचं बनवलं माऊलीनं. या विश्वामध्ये आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही बरं का? आम्ही एका सोसायटीत राहतो तर दिवसा सांगायला येतो झाडू मारणारा आज पाणी येणार नाही. आज पाणी येणार नाही. पाणी जपून वापरा. आणि त्या माऊलीनं याच्या विष्णू माऊलीनं या संपूर्ण विश्वावर अमृताचा पाऊस पडला. अमृताचा. अहो एक थेंब तुमच्या मुखात जर गेला महाराज तुम्ही अमर झाला. अमृताचा पाऊस पडला या पृथ्वीवर माऊलीनं. पण आम्ही करंटे कपाल ज्याच्या नाम नाही वाटते. आम्ही करंट्या कपालाचा आम्ही विचार केला अरे अमृत जर तोंडात गेला तर मरण तर येणार नाही ना. अमृताच्या चोहातच महाराजात आम्ही कुठे अमृताच्या चोहामध्ये आहोत. पण आम्ही नाक आणि तोंड दाबून ठेवलंय. आम्हाला अद्याप मागच्या आठवणे महापुरातील पाण्याची 2005 साली महापुराला विचार का? आणि त्या महापुराचं पाणी त्याच्या तोंडात गेलं ती माणसं गेली. आता आम्ही अमृताच्या डोहात आहोत. पण ते 2005चा महापुराच्या विसरलो नाही. आम्ही डोळे बंद केले. नाक दाबून झालं तोंड दाबलं मेलो तर घात पण अमृत सेवन करणार नाही. आता पाविजेला घरा. आता आपल्याला त्या घरापर्यंत पोचायचंय. त्या घरात प्रवेश करायचा आहे. पण नेमकं घर कोणतं हे घर ते नाहीये. तुका म्हणे याचं वर्णन केलं नाही. आता पाहिजेल घरा. आता घर अनेक आहे तो. सर्प योनी आहे, पशु योनी आहे, वृक्ष योनी आहे. ही सुद्धा घरच आहे. ही सुद्धा घरच आहे. त्या घरांमध्ये सुद्धा देवच आहे.
आत्मा त्याच्यात नाही का? त्या युनिटमध्ये सुद्धा आत्मा आहे. पण देवाला ओळखण्याचं ज्ञान ज्या घरामध्ये आहे ते फक्त मनुष्य, हे फक्त मनुष्य देह, आणि म्हणून मनुष्य देह सर्वश्रेष्ठ आहे. या देहात जो आत्मा नांदतो, या देहात जो आत्मा वास करतो, तो आत्मा आता पाहिजेल खरा मोक्षरूपी घराला आपल्याला जायचे म्हणा. आता आपलं कुठे जायचंय? मोक्षरूपी घराला प्राप्त व्हायचंय. मोक्षरूपी घराला प्राप्त होण्यासाठी आत्म्याने परमात्म्याची संगत केली पाहिजे. जोपर्यंत आत्मा हा परमात्म्याला प्राप्त होत नाहीये तोपर्यंत आपल्याला मोक्ष गती प्राप्त होणार म्हणून तुकोबाया सांगतात, या साकारा संगती तुम्हाला त्या पदाला प्राप्त व्हायचं असेल, त्या घरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही असेच गेले तर चालणार नाही. आता या ठिकाणी या घरामध्ये आज प्रवेश केला, पण प्रवेश कसा केला का? असाच प्रवेश केला नाहीये. तर सत्यनारायण या ठिकाणी पूजलेले. तर सत्यनारायण ज्याला म्हणतात, हा सत्यनारायण मृत्यूलोकीचा नाहीये. हे सत्यनारायण उगत हे वैकुंठ लोकीचं उगत आहे महाराज. आणि वैकुंठ लोकात एकदा आमचे नारद मुनी गेले असताना त्या ठिकाणी ते सगळं सौख्य पाहिल्यानंतर नारद मुनीने आमच्या भगवान विष्णूला विनंती केली की हे देवा, अरे मृत्यू लोकीची अवस्था फार कठीण आहे, अतिशय दैन्य आहे, अतिशय दुःखी, दरिद्री, अल्पायुष्यी मानवाची अवस्था जेव्हा फार कठीण आहे आणि वैकुंठात एवढं सौख्य कसं? आमच्या भगवान विष्णू सांगितलं आम्ही सत्यनारायणची महापूजा करू. मग विनंती केली आमच्या नारद मुनीने, आणि हे वैकुंठातील सत्यनारायणाचं व्रत किंवा पूजा मृत्यूलोकी नारद मुनीने आणली. की सत्यनारायणचं आपण व्रत केलं, पूजा केली तर आम्हाला सुद्धा सौख्य लाभल्याशिवाय राहणार नाही. सत्यनारायणची पूजा आपण केली आपल्या घरामध्ये की वास्तू नावाचा राक्षस त्याच दिवशी घर सोडतो. आता या घरात तो राहिला नाहीये. हे घर त्याने आज सोडलं, आता दुसरं बांधकाम पुढे चालू आहे. आम्ही पाहिलं तिकडे एवढ्या सल्या उभं राहिल्या सुद्धा. आता गेला तिकडच्या सल्या राखायला, तिथून निघाला, जिथे सत्यनारायण झाला तिथे तो थांबत नाही. मग लगेच कुठे पाया खोदला तिथे जाऊन वास करतो. आणि म्हणून सत्य संकल्पात
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. कथा सांगणार नाही, साधुवाण्याची कथा सांगणार नाही, आपल्याला फक्त अर्धा तास बाकी आहे. म्हणून पण सत्य संकल्प जर असेल तर दाता, दानाचेही प्रकार अनेक आहेत. कोणी कन्यादान करतो, काही पुत्रदान करणारे आहेत, काही अन्नदान करणारे आहेत. अन्नदानम महत्दानम विद्यादानम तथा करू. पण अन्न क्षणिकात वृत्ती, विद्या यावर अन्नाने फक्त क्षणभर तृप्ती मिळते, 1 तास 2 तास. पण विद्या प्राप्त केली तर जन्मभर प्राप्त. अन्नदानम महत्दानम म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. कोणी मंदिराला दान करतो, कोणी सप्त्याला दान करतो. म्हणजे दान करण्याच्या अनेक पर्याय आहेत. पण त्याच्या सुद्धा अधम, मध्यम आणि उत्तम. म्हणजे दान करण्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक अधम म्हणजे दान करतो, पण कशासाठी करतो? मग मी 1000 रुपये देतो, पण तुम्ही ते नाव कशावर कोरणार आहात? भिंतीवर नाव टाकणार आहात का संगमरवरी दगडावर नाव टाकणार आहात? आम्ही म्हणतो मग 1000 रुपयाने भिंतीवर आणि 5000 असते तर संगमने 5000 द्या. म्हणजे संगमराव दगडावर नाव येत असेल तर तो 5000 द्यायला तयार आहे. अधम. मला काय सांगायचंय? अधम दाता. दुसरा मध्यम दाता आहे. मध्यम दाता तो की आम्ही ज्याच्याकडे घरी जातो, आम्हाला मदत करा म्हणजे मागल्यानंतर देतो, तो मध्यम. आणि उत्तम न मागता देतो आणि न मागता देऊन सुद्धा सांगतो माझं नाव कुठेही टाकू नका आणि माझ्या नावाचं किंवा वर्णन सुद्धा करू नका की आमच्याने एवढी रक्कम दान मंदिरासाठी किंवा सप्त्यासाठी दिली. तो उत्तम दाता. आणि त्याच्या पुढे सत्य संकल्पाचा दाता नारायण हा एक दाता आहे. आणि त्या नारायणाच्या पुढे कलियुगात दुसरा एक महान दाता आहे. जगात फक्त एकच एक दानशूर दाता आहे ज्याची विटेवरी ज्याची पाऊले. आणि अशी आमचे भगवंत तुकोबा सुद्धा आग्रह महाग तुकोबा महाग. तर अवस्था फार कठीण होती तुकोबा यांची. तो पण तुका म्हणे काही
न मागो आणि तुझ्या पायी सुख ही कशासाठी धडपड आमची हो. आमची धडपड कशासाठी आहे? सुखासाठी धडपड आहे. पहा, हे सगळं घरदार बायका मुलं गाडी जोडी माडी वाडी हे सगळं कशासाठी? सगळ्याचं सार काय आहे? सुख. सगळ्याचं सार जरी सुख असेल तर तुकोबाने चेहरा मांडव धन तारा पुत्र बंधू स्वयरे पिटूड सर्व निघाये जाणून शरण रिगा म्हणून तो दुसऱ्या